नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत ते आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विरागजी पाचपोर. नुकतंच साप्ताहिक विवेकच्या वतीने स्वर्गीय राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार देऊन त्यांच्या पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल त्यांना गौरवण्यात आलं. विरागजी मूळचे नागपूरचे. नागपूरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन झाल्यानंतर विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती म्हणून सुमारे 14 वर्ष ते ईशान्य भारतात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशात होते. इथल्या कामाचा एक भाग म्हणून, गरज म्हणून तिथल्या द सेंटिनल या इंग्रजी वर्तमानपत्रात विरागजींनी वेळोवेळी लेखन केलं. पुढे 14 वर्षांनी नागपूरला परतल्यानंतर पत्रकारितेतली पदवी घेतली आणि नागपूर तरुण भारत या मराठी वर्तमानपत्रात तसंच हितवाद या इंग्रजी वर्तमानपत्रात पत्रकारिता केली. याच काळात सुमारे 20 वर्ष नागपूर विद्यापीठात जनसंवाद विभागात अतिथी व्याख्याता म्हणूनही काम केलं. त्यानंतर 2010 ते 2020 ही 10 वर्ष newsbharati.com या वेब पोर्टलचे ते संपादक होते. या पत्रकारितेच्या सगळ्या वाटचालीतच 2003 मध्ये विरागजींचा संपर्क आला मुस्लिम राष्ट्रीय मंचाशी. राष्ट्र प्रथम ही भावना भारतीय मुसलमानांमध्ये रुजवण्यासाठी हा मंच प्रामुख्याने काम करतो. सध्या विरागजींकडे या मंचाचे राष्ट्रीय संयोजक अशी जबाबदारी आहे. आजच्या या मुलाखतीतून आपण त्यांचे पत्रकारितेतले विशेष अनुभव जसे जाणून घेणार आहोत तसे समजून घेणार आहोत त्यांचे सामाजिक कामातले अनुभवही. नमस्कार विरागजी. विवेकच्या या डिजिटल मंचावर तुमचं मनापासून स्वागत आणि नुकत्याच मिळालेल्या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न माझा असा आहे की पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून तुम्ही ईशान्य भारतात गेलात. तिथले तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं काय होतं आणि ते किती आव्हानात्मक होतं, कारण बराच मागचा काळ आहे हा सगळा. असं आहे की 1975 साली त्याच्या आसपास विवेकानंद केंद्राचे त्यावेळेचे जे प्रमुख होते माननीय एकनाथजी रानडे, त्यांच्या डोक्यात एक कल्पना अशी आली की अरुणाचल सारखा जो एकदम दुर्लक्षित भाग आहे, त्यावेळेला अरुणाचल प्रदेश हे नाव नव्हतं, त्याचं नाव होतं नेफा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी. आणि चीनचं आक्रमण वगैरे त्याच भागात झालेलं असल्यामुळे सेन्सिटिव्ह होता. अरुणाचल प्रदेश हे नाव 75 साली इंदिरा गांधींनी 15 ऑगस्टला त्या प्रदेशाला दिलं. तर त्या ठिकाणी ख्रिश्चन मिशनऱ्यांचा कन्व्हर्शनचा रेट हाई होता. त्याला कुठेतरी खीळ बसावी आणि एक चांगलं क्वालिटी एज्युकेशन तिथल्या मुलांना देता यावं म्हणून तिथले जे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन होते त्यावेळेला, सोनी म्हणून, त्यांच्याशी एकनाथजींचं काही चर्चा झाली. त्या चर्चेतून असं आलं की विवेकानंद केंद्राच्या शाळा सुरू करण्यापूर्वी केंद्राचे काही कार्यकर्ते म्हणून त्यांनी सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करावं आणि त्यातून त्यांना जे अनुभव येतील त्याच्या आधारावरती मग शाळा सुरू करण्यादृष्टीने काही प्रयत्न करता येतील. म्हणून सुरुवातीला त्यांनी असं आवाहन केलं युवकांना की अशा दुर्गम भागामध्ये शाळांमध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे, सरकारी शाळांमध्ये जायचं आहे, जे तयार असतील त्यांनी संपर्क करावा. तर आमचे त्यावेळेचे विभाग प्रचारक होते, त्यांनी चर्चा केली. मी नुकताच MA झालो होतो जिओग्राफीमध्ये आणि यवतमाळच्या एका कॉलेजमध्ये शिकवत होतो. पण माझी इच्छा होती की बाहेर गेलं पाहिजे आपण, त्याच ठिकाणी राहून काही. तर ते माझ्याशी बोलता बोलता ते म्हणाले की अरे असा एक प्रपोजल आहे, तुला जायचं आहे का? म्हटलं काही हरकत नाही, जाऊ शकतो. त्यावेळेला मी इतक्या वर्षासाठी जाईन ही कल्पनाही डोक्यात नव्हती. 1-2 वर्ष पाहू काय होत आहे ते, मग परत येऊ बा यायने. घरूनही तशीच परवानगी घेतली होती. तर ते घरचे सगळे संघाचं घर असल्यामुळे वडिलांनी वगैरे म्हटलं की ठीक आहे जा. आईने म्हटलं तू जातोय पण जरा सांभाळून राहा. ठीक आहे. पण मग गेलो आम्ही मे महिन्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये.
तर तिथे आमचे पहिल्यांदा इंटरव्ह्यू झाले. त्या शिलाँग त्यावेळेला राजधानी होती तिथे, आणि मग त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग दिलं. 15 जणांची आमची पहिली बॅच होती. तर त्या 15 जणांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि दुर्गम भागामध्ये, म्हणजे असं अगदी इझिली अप्रोचेबल आहे असं नव्हतं. तर तिथे गेल्यानंतर पाहिलं तर सगळंच नवीन आहे. माणसंही नवीन आहे, त्यांच्या चेहऱ्याची ठेवणही नवीन आहे, भाषाही आपल्याला येत नाही आहे. तिथला जो काही एकूण नैसर्गिक हे आहे तोही वेगळा आहे. पाऊस गेल्या गेल्या पाऊस सुरू झाला तो 8-9 दिवस पाऊसच चालू होता, काही करताच येईना. अशा याच्यामध्ये आम्ही 2 वर्ष त्या सरकारी शाळांमधनं काम केलं. त्याच्यात त्या विद्यार्थ्यांसाठी योगासनांचे वर्ग, काही आणखीन अशा प्रकारच्या स्पर्धा असं केलं. शिक्षकांसाठी पण योगासनांचे वर्ग केले. बोमदिलाला असताना एक असा अभ्यास वर्ग केला होता योगासनांचा. त्याच्यात कलेक्टर पण आले होते. तिथले एक कलेक्टर होते, ते आदी जमातीचे होते. ते सुद्धा आले. ते असे बुटकेसे होते, ठेंगणे. ते म्हणाले हमको ऊंचाई बढ़ाना है. मतलब आप योगासन करिए, हो सकता है बढ़ जाए, वैसे भी तो आपकी ऊंचाई बढ़ी हुई है, इसलिए और ज़्यादा बढ़ाने की आवश्यकता नहीं है. पण असे एक उत्सुकता की हे काय आहे. आणि तेवढ्यात त्या इमर्जन्सीचा पिरियड आला. 75 जूनमध्ये इमर्जन्सी डिक्लेअर झाली. त्यामुळे याचं काय होणार आहे, तर ह्या सगळ्या शाळांमध्ये काम करणार आहे शिक्षकांचं. त्या आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं संघाशी जे असोसिएशन आहे ते एकदम डिस्क्लोज करू नका, काम करत राहा. पण आम्हाला काही कोणी हात लावला नाही. मी आपलं काम करत राहिलो. इमर्जन्सी उठल्यानंतर मग केंद्राने ठरवलं की आपण शाळा सुरू करायच्या. म्हणून मग 7 ठिकाणी विवेकानंद केंद्र विद्यालय या नावाने अरुणाचलमध्ये शाळा सुरू करण्याचं ठरलं. मला असं वाटतं की या सरकारी शाळांमध्ये तुम्ही काम केल्यामुळे मुलांच्या मनात तुमच्याबद्दल एक आपलेपणा निर्माण झाला असेल आधी. ते झालं होतं. आम्ही त्या शाळांमध्ये असताना मी माझ्यापुरता एक नियम ठरवला होता. शनिवार रविवारी एखाद्या मुलाच्या घरी जायचं, गावात जायचं, तिथे राहायचं शनिवारी, रविवारी संध्याकाळपर्यंत परत यायचं. या संपर्कामुळे त्या गावातल्या लोकांशी पण संपर्क झाला आणि तो एक वेगळा असा अनुभव आहे. म्हणजे तर हे इथे सांगायची गोष्ट नंतर सांगेन तुम्हाला, पण अतिशय वेगळे असे अनुभव त्या ग्रामभेटीमधून हे आमच्या वाट्याला आले, आपल्या लोकांबद्दलचे आणि त्यांच्याबद्दलचे. पण या 7 शाळा जेव्हा सुरू करायचं ठरवलं त्याच्यात कोण सुरू करेल. मग एक शिलाँगला एक अशी बैठक झाली, त्याच्यात एकनाथजी आले होते. त्यांनी काही जणांना सिलेक्ट केलं, त्याच्यात मलाही सिलेक्ट केलं की ही अमुक खरसांग नावाचं एक गाव होतं तिरप जिल्ह्यामध्ये, त्या खरसांगला एक शाळा सुरू करायची आणि ती जबाबदारी तुझी आहे असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही हे सगळे निवडलेले जे लोक होतो त्यांनी सरकारी नोकरीतनं राजीनामे दिले आणि विवेकानंद केंद्राच्या शाळांमध्ये रुजू झालो. ते सुरू झाल्यानंतर मग त्या शाळा आवासीय होत्या आणि हॉस्टेलमध्ये राहणारे लहान लहान मुलं होती, मोठी पण होती. आता एक उदाहरण असं घडलं की एक लहान मुलगा 3 वर्षाचा, त्याचे आई वडील घेऊन आले 3 वर्ष शाळेत. इसको एडमिशन देना है. मैं म्हटलं अरे वो बहुत छोटा है अभी, उसको माँ की ज़रूरत है, उसको घर पे रखो, 1 आध साल बाद लेके आना. नहीं, इसको रखना है, इसको आदमी बनाना है. मला कळत नाही, आदमी का बच्चा है और क्या आदमी बनाएंगे इसको. तो आदमी बनाना है ना, सुसंस्कृत बनवायचं आणि ते तुम्ही करू शकता. आणि तो ख्रिश्चन परिवारातला होता, तो नॉन ख्रिश्चन नव्हता. दिलं त्याला ऍडमिशन, मी काय करणार. असे उदाहरण होते काही लहान लहान मुलं. आज या शाळा किती झाले? आज आता 576 शाळा आहेत, जे अरुणाचलमध्ये नाही, संबंध नॉर्थ ईस्ट मध्ये. 7 शाळांपासून सुरुवात झाली. 7 पासून सुरुवात झाली. तर विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या नावाने अरुणाचल प्रदेशमध्ये आणि काही आसाममध्ये वगैरे अशा सुरू झाल्या होत्या शाळा. ह्या नंतरच्या काळामध्ये मग विद्याभारतीच्या शाळा सुरू करायचं ठरलं, शिशु मंदिर मुवमेंट इमर्जन्सी उठल्यावर. तर त्यावेळेला मग मला विचारण्यात आलं
की ही जबाबदारी तुम्ही घ्याल का? म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, घेऊ. मग 78-79 साली मी विवेकानंद केंद्र सोडून विद्याभारतीच्या कामामध्ये आलो आणि तिथे पहिल्यांदा आम्ही एक 4-5 ठिकाणी शाळा सुरू केल्या. गुवाहाटी, तेजपूर, नवगाव, इकडे आपलं शिवसागर, हे आसाममध्ये, सिलचर बराक व्हॅलीमध्ये आणि धर्मनगर त्रिपुरामध्ये. अशा शाळांनी ते काम सुरू झालं. आज त्या शाळांची संख्या 576 आहे. त्याच्यातले 403 विद्यालयांमधले जवळपास 10,000 विद्यार्थी हे यावर्षी मॅट्रिकच्या बोर्डाच्या परीक्षेला बसले आणि त्यांचा निकाल 93% आहे. त्याच्यातला एक विद्यार्थी पहिला जो आला, ज्योतिर्मय दास, तो बाटासारकुची म्हणून एक गाव आहे आसाममध्ये, तिथला आपल्या शंकरदेव शिशुनिकेतनचा विद्यार्थी आहे. म्हणजे खूप चांगली फळं येत आहेत. जे काही चांगले तुम्ही आता रुजवलं इतके आहे चांगले त्याला. रिझल्ट मिळत आहेत. त्या 10,000 साधारण 7,000 विद्यार्थी फर्स्ट डिव्हिजन मध्ये आले. अरे वा. 3,000 थोडे 2,000 काही हे याच्यात आले सेकंड डिव्हिजन मध्ये. 576 विद्यार्थी काहीतरी थर्ड डिव्हिजन. आणि बदल घडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय शिक्षणाशिवाय नाहीये. पर्याय नाही, हे याच्यातून खरंय. अधोरेखित झालंय. मला असं विचारायचं की शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्ही मुक्त पत्रकारितेकडे, सॉर्ट ऑफ मुक्त पत्रकारिता कसे वळलात आणि हा जो काही कामाचा अनुभव होता तिथल्या कामाचा, त्याचा तुमच्यातल्या त्या मुक्त पत्रकाराला त्याच्यातली संवेदनशीलता वाढवायला किती उपयोग झाला? वाचन आणि लेखन याची आवड मला शाळेत असल्यापासून होती आणि आमच्या वडिलांनाही होती, त्यामुळे ती मलाही लागली. आणि नवीन नवीन पुस्तकं आणून ते आणत असत, आम्हालाही एनकरेज करत असत की शाळेतल्या लायब्ररीतनं पुस्तकं आणा, वाचा. आणि मग ज्या वेळेला आसाम, अरुणाचल या भागामध्ये गेलो, त्यावेळेला तिथलं सगळं नाविन्यपूर्ण असं म्हटलं. आपल्या इतर देशाच्या इतर प्रांतातल्या लोकांना याची फार माहिती नाही आहे. म्हणजे मी शिलाँगला जाणार आहे हे जेव्हा माझ्या मित्रांना सांगितलं, त्यावेळेला काही जण म्हणाले की सिलोनला चालला तू? नाही रे म्हटलं, सिलोन नाही, शिलाँगला चाललो. शिलाँग कुठे आहे नाही माहिती. म्हटलं आपण याच्याबद्दल निदान माहिती देऊ शकू. झालं असं की 1979 साली ज्यावेळेला मी गुवाहाटीत आलो या विद्याभारतीच्या कामासाठी, त्यावेळेला आसामचं आंदोलन सुरू झालं होतं, आसूच, ऑल आसाम स्टुडंट्स युनियननी बैरागत हटाव अशा विचारा घेऊन, कारण मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर आले होते. मतदानाची प्रक्रिया प्रभावित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. ते होऊ नये म्हणून यांनी आंदोलन सुरू केलं. एकूण परिस्थिती खूप स्फोटक होती, व्हायलन्स होता, अमुक होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. हे सगळं तिकडच्या वर्तमानपत्रांमध्ये फार तुरळक बातम्या येत असत. म्हणून मी एक आसामचे वार्तापत्र या नावाने तरुण भारतला पाठवणं सुरू केलं आणि सुदैवाने ते सदर पुष्कळसं लोकांना आवडलं सुद्धा. तोपर्यंत पत्रकारितेशी माझा संबंध नव्हता. आणि या आसामच्या वार्तापत्राचं मग मराठी, हिंदी, इंग्रजी असं, म्हणजे त्याच्यामुळे मग स्वदेश वगैरे वर्तमानपत्र, ऑर्गनायझर अशा सगळ्यांमध्ये ते यायला लागलं. माझी एक सवय अशी होती की मी इंग्रजीतही लिहित होतो, हिंदीतही लिहित होतो, त्यामुळे ते मला फार कठीण गेलं नाही. ते फाईन टच देणं एवढं त्याचं एक होतं. तर ते मामासाहेब घुमरे वगैरेंनी मला त्यामध्ये पुष्कळ गायडन्स दिला. जेव्हा परत आलो, जे त्या आसामचं एक हे आसूचं आंदोलन झालं, ते संपत नाही तर ऑल बोडो स्टुडंट्स युनियनने बोडोलँडसाठी आंदोलन सुरू केलं. ते फार व्हायलंट होतं. आणि नागालँडमध्ये पण अशाच प्रकारची मुवमेंट सुरू होती, नागा लोकांची. मणिपूरमध्ये अशा प्रकारच्या मुवमेंट सुरू होत्या, इन्सर्जन्सी होती. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पर्स्पेक्टिव्हमध्ये लोकांसमोर याव्या म्हणून मी ते सुरू केलं. त्यावेळेला मी पत्रकारितेत जॉईन झालो नव्हतो, असं लिहून पाठवत होतो एवढंच. सुदर्शनजी आमचे त्यावेळेला क्षेत्र प्रचारक होते, ते आणि मान्य शेषाद्रीजी सरकारे होते. त्यांचा एकदा आसामचा प्रवास झाला. त्या प्रवासामध्ये असा विषय निघाला की ये आसाम आंदोलन और ये सारे आंदोलन चल रहे हैं,
इसकी कुछ अच्छी खबर हमारे पास में आती है, इन लोगों से संपर्क भी बना रहे हैं. असं कोण करू शकेल? सुदर्शनजींनी मला विचारलं, तुम कर सकते हो? म्हटलं कोशिश करूंगा. आज तो एकदम गारंटी से नहीं कह रहा. तो कैसे करोगे? देखा, एक तो सीधा रास्ता जर्नलिज्म का है. आप उसका कवर ले करके किसी के भी पास जा सकते हो, वो डिनाई नहीं करेगा. तो ऐसे किसी न्यूज़पेपर के साथ जुड़ गया तो बात बन सकती है. त्यावेळेला सेंटिनल आसाममध्ये सुरू झालं होतं आणि नितीन गोखले हे तिथे मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहत होते. मी माझे ओळखीचे होते त्यामुळे मी सहज त्यांना एक दिवस विचारलं, असा असा एक विचार आहे, काय करायचं? हे उद्या भेट आपल्या संपादकांना येऊन. धीरेन बेजबुरो म्हणून संपादक होते, त्यांना भेटलो. ते म्हणाले की ये तो अच्छा है, आप आइए, वी वेलकम यू. असं म्हणून मग त्यांनी एक जुजबी परीक्षा घेतली, तुम्हाला लिहिता येतं का नाही इंग्रजी वगैरे. तो ठीक आहे, कल से आ जाओ. बर. असा तो प्रवेश झाला. प्रवास ऍक्सिडेंट आणि प्रवेश दोन्ही झाला. तो सुरू झाला. हा. मी हे सांगितलं होतं की मी इथे कार्यालयाशी वेगळा राहीन आणि त्यामुळे मला या लोकांशी संपर्क ठेवणं सोपं जाईल. कारण झालं असं की कॉन्टॅक्ट्स डेव्हलप झाले. प्रफुल्ल कुमार महंत किंवा अन्य आसूचे नेते, बोडो स्टुडंट्स युनियनचे उपेंद्र ब्रह्म किंवा आणखी ट्रायबल नेते, ख्रिश्चन कम्युनिटीचे नेते, या सगळ्यांशी असे संपर्क डेव्हलप होत गेले. त्यातून माहिती मिळत गेली. अनेकांनी सावधान पण केलं मला की तुम्ही फार रिस्की काम करताय. हे रिस्क कुठे नाही, आपलं जिवंत राहणं हीच एक रिस्क आहे. त्यामुळे ते झालं सगळं. अशा याच्यातनं तो पत्रकारितेतला प्रवास सुरू झाला आणि कुठलंही फॉर्मल ट्रेनिंग म्हणा काही असं नसताना आय कुड डू वेल असं एकूण. आणि मग नागपूरला आल्यावर मग नागपूरला आलो 89 साली. त्यानंतर मग असं वाटलं की आपण याच प्रोफेशनमध्ये जर राहणार असू तर त्याची काय पदवी असेल काय असेल ते घेतलं पाहिजे. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम असं डिपार्टमेंट आहे, तिथे जॉईन झालो. आधीही तुम्ही सामाजिक कामातच होतात, पण पत्रकारितेचं क्षेत्र असं आहे की तुम्ही जास्त प्रमाणावर समाजाचं जागरण करू शकता. त्याचा फायदा झाला. त्याचा खूप फायदा झाला आणि त्यामुळे पुष्कळशा गोष्टी ज्या नॉर्मली कळल्या नसत्या त्या कळल्या, त्या योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आल्या. त्याचे जे काही परिणाम व्हायचे होते ते झाले, ते दिसले. हे सगळं त्या पत्रकारितेतल्या संपर्कामुळे शक्य झालं. नागपूरला आल्यावर तुम्ही जसं दैनिकांमध्ये काम केलं तसं नंतर वेब पोर्टलचं संपादक म्हणून काम पाहिलं. म्हणजे दोन्ही पत्रकारितेचे क्षेत्र असली तरी दोन्हीमध्ये वेगळेपण आहे आणि दोन्हीची आव्हानं वेगळी आहेत. तुम्हाला त्यातलं वेगळेपण काय जाणवलं? मला असं जाणवलंय की म्हणजे मला मुख्यतः वेब पोर्टलचं काम आवडलं. कारण त्याच्यात एक इन्स्टंट रिॲक्शन्स आहेत. पटकन जोडलं जाणं. पेपरमध्ये लिहिणं, ते छापून येईल, ते वाचेल, ते एक लंबी प्रोसेस आहे. इथे इन्स्टंट आहे. इथे तुम्ही इकडे काय लिहिताय ते दुसरीकडे तो माणूस बघतो, वाचतो, त्याच्यावर रिॲक्ट होतो. हे जास्त इफेक्टिव्ह आहे वेब पोर्टलचं, असं मला त्या ठिकाणी जाणवलं. त्याच्यावर प्रतिक्रिया पण तशा येत गेल्या. त्यामुळे आणि मोठ्या लोकांसोबत काम करायला मिळालं. आपले मिलिंदजी योग होते, ते त्याचे सगळे करते धरते होते त्यावेळेला. किंवा हा होता आमचा श्रीनिवास वैद्य. हे सगळे ह्याच्यातले मोठे काम केलेले असे. मिलिंद आपला आरोलकर होता. हो, मिलिंद आरोलकर होते. त्यामुळे ह्या पोर्टलचं काम मला जास्त भावलं आणि सलग 10 वर्ष तुम्ही आणि 10 वर्ष राहिलो. आणि पेपरपेक्षा हे जास्त आजच्या काळातलं म्हणता येईल असं हे माध्यम आहे प्रसाराचं. क्विक रिस्पॉन्स टीम असं त्याला म्हणता येईल आहे. आणि चांगले रिस्पॉन्स, चांगले वाईट असे पण, आणि लवकर परिणाम करणार.
यू आर ॲट फ्री विल टू राईट, की अमुक एक विषयावरती हे लिहायचं आहे, तर ते पेपरचे 15 प्रकारचे बंधनं असतात. हे असं नको लिहायला, असं नको लिहायला, ह्याच्यात या पद्धतीने. तिथे तसं काहीच नव्हतं. तिथे तुम्ही लिहा आणि पोस्ट करा. एखादा सेन्सिटिव्ह मुद्दा असेल तर तो जरा क्लॅरिफाय करून घेणं, चर्चा करून. पण हे तुमचं स्वतःचं एक्सप्रेशन्स काय आहेत ह्याच्या दृष्टीने हे न्यूज पोर्टलचं जे काम आहे जास्त आणि काय म्हणतात त्याला इफेक्टिव्ह आहे. हा सगळा पत्रकारितेचा प्रवास एकीकडे चालू होता आणि 2003 मध्ये तुम्ही मुस्लिम राष्ट्रीय मंचाशी जोडले गेला. या मंचामागची भूमिका काय, त्याचं उद्दिष्ट काय? हा संघाचा अधिकृत उपक्रम नाही आहे. म्हणजे जसं विश्व हिंदू परिषद आहे, विद्यार्थी परिषद आहे, आणखीन वेगवेगळे कार्यक्रम, अधिवक्ता परिषद आहे, तशा पद्धतीचं हे काम नाही आहे. हे पूर्णपणे इंडिपेंडंट आहे. भले संघाचे अधिकारी येत असतील, मार्गदर्शन करत असतील, इंटरॅक्ट होत असतील, पण हे संघाचं म्हणून नाही आहे. हे स्वतंत्रपणे मुसलमानांसाठी सुरू केलेलं बरोबर हे असं काम आहे. आणि ते तसंच होण्याची गरज आहे. त्याला संघाच्या इंग्रजींसारख्या अधिकाऱ्यांनी पाठबळ दिलंय. असं झालं की 2003च्या ऑक्टोबरमध्ये नागपूर तरुण भारतला एक मोठा लेख आला. मला वाटतं रवींद्र दाणींचा कदाचित असावा. दिल्लीमध्ये एक मुस्लिम लोकांची बैठक झाली होती, त्याच्यात संघाचे काही अधिकारी होते आणि त्याचा वृत्तांत होता तो. मला जरा उत्सुकता निर्माण झाली की हे काय प्रकरण आहे. त्या वर्षी दसऱ्याच्या उत्सवाला इंग्रजी नागपुरात होते. ते दिसले म्हणून मी त्यांना अप्रोच झालं. म्हटलं ये ऐसा ऐसा पड़ा है, क्या हुआ है, क्या है ये? तो शाम को कार्यालय में मैं बताता हूँ. मग आम्ही दोघंही संध्याकाळी दसऱ्या दिवशी सोनं द्यायला जातच होतो कार्यालयामध्ये. गेलो, त्यांची भेट झाली. त्यामुळे चलो ऊपर बैठते. वर त्यांच्यासोबत जाऊन बसलो आणि रात्री 11:30-12 वाजेपर्यंत आमची ती चर्चा झाली कि ये क्या उपक्रम है, क्या करना है, क्या नहीं. मग त्यामुळे इतना तो मैंने बता दिया, अब तुम्हारा क्या कहना है, तुम जुड़ सकते हो क्या इसके साथ. मतलब मैं अभी आऊँगा कार्यक्रमों में, लेकिन ऑब्जर्वर के नाते आऊँगा, मैं अभी जुड़ूंगा ऐसा नहीं कहता. पण ठीक आहे, वैसा करो. ते 2004ला दिल्लीला एक पहिला यांची एक बैठक झाली मुस्लिम मंचाची. साधारणपणे 100-125 कार्यकर्ते होते. त्याला सुदर्शनजी पण होते, मुझफ्फर हुसेन होते. चाणक्यपुरीमध्ये जे युथ हॉस्टेल आहे तिथे हा कार्यक्रम झाला. त्याच्यात सुदर्शनजींचं भाषण झालं, त्यांच्या कन्सेप्ट काय वगैरे क्लिअर सगळं. असं तिथून ते सुरुवात झाली. हळूहळू असे 4-5 वर्ष एकेका कार्यक्रमाला जात गेलो. मग ते म्हणाले की ऐसा है कि तुम इतने साल से आ ही रहे हो, तुम्हारे ध्यान में भी आया होगा, तो कुछ थोड़ी जिम्मेदारी भी ले लो. म्हणून मग माझ्याकडे सुरुवातीला महाराष्ट्र, गुजरात असे जवळपासचे प्रदेशांचं काम दिलं. मग हळूहळू ते राष्ट्रीय संयोजक वगैरे या पदावरती आलं. आता 2003 पासून हे चालू आहे, अजून सुरू आहे, अजून काही बंद झालेलं नाही. पण ह्याच्यातलं मला जे लक्षात आलं, जे युनिकनेस आहे तो हा आहे की मुसलमानांमध्ये हिंदुस्थानियत जागवणं, की आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्ही भारतीय आहोत, हा भाव जागवणं असा प्रयत्न आजपर्यंत झाला नव्हता. हा असा पहिला उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये हा भाव निर्माण करण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे होऊन राहिले आणि मुसलमानांना ते इझिली ॲक्सेप्टेबल आहेत असंही जाणवलं. म्हणजे आम्ही 2025च्या 27 सप्टेंबरला एक अखिल भारतीय मुस्लिम संमेलन घेतला, सर्व कॅटेगरीतल्या मुसलमानांसाठी दिल्लीला, तालकटोरा स्टेडियममध्ये. 12,000 मुसलमान आले होते. बरं. त्यात इंद्रजी होते, जगदंबिका पाल होते, आणखीन बाकीचे लोक होते.
पण 12,000 मुस्लिम स्त्री पुरुष त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. दिवसभराचा कार्यक्रम होता आणि भारतीयता, हिंदुस्थानियात, हुबल वतनी म्हणजे देशप्रेम, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा तिथे झाली. हा एक मोठा उपक्रम आणि मोठा रिस्पॉन्स हा मंचाच्या कार्यक्रमाला आजपर्यंत मिळाला. तुम्ही म्हणालात तसं की हिंदुस्थानियत किंवा भारतीयत्व त्यांच्यात रुजवणं हा मुख्य उद्देश, आणि हा खूप मोठा उद्देश आहे आणि दीर्घकाळ लागेल त्याला, असं एकूणच जे काही वातावरण आहे आपल्या आजूबाजूचं त्यावरून वाटतं. तर या उद्देशाला धरून कुठले कुठले उपक्रम, कार्यक्रम घेतले जातात, त्यातले काही मोजक्या 1-2-3 उपक्रमांविषयी सांगा. एक तर कार्यक्रम एक आम्ही असं केलं की लक्षात असं आलं की शिक्षणाचा अभाव आहे मुस्लिम समाजामध्ये. स्कूल ड्रॉपआउट्सचं प्रमाण जास्त आहे. 5वी पर्यंत शिकला, सोडून दिलं, कुठे पंक्चर दुरुस्त करतोय, कुठे काय करतोय. हे तोडलं पाहिजे. मुलांना शिकण्यासाठी एनकरेज केलं पाहिजे. आपले कार्यकर्ते होते लतीफ मखदूम, पुण्यातच राहायचे. पुण्याची जी मोठी शिक्षण संस्था आहे त्याचे सचिव होते ते. त्यांनी एक स्लोगन कॉइन केली, आधी रोटी खाएंगे बच्चों को पढ़ाएंगे. कशासाठी पढ़ाएंगे? तालीम जिंदगी के लिए, जिंदगी वतन के लिए. ती स्लोगन इतकी पॉप्युलर झाली आणि त्याच्यातनं मुलांना शिकवण्यासाठी आईवडील पण पुष्कळ मोठ्या प्रमाणात तयार झाले. हा एक त्याचा फायदा झाला. पहिलं हे केलं शिक्षण, जसं नॉर्थ ईस्ट मध्ये शिक्षण शिक्षण झालं पहिल्यांदा. दुसरा एक विषय आहे मुस्लिम समाजामध्ये मोठा ट्रिपल तलाकवाला. इन्स्टंट ट्रिपल तलाक ह्याला कुराणातही मान्यता नाही आहे आणि लिगली पण नाही आहे, काहीच नाही. पण आपल्या देशात मात्र हा चालू आहे, प्रकार चालू होता. म्हणजे त्याच्या विरोधात आवाज उठवला मुस्लिम महिलांनी उठवला. मंचाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांच्या अशा या आवाजाचा परिणाम असा झाला की भारत सरकारने शेवटी ट्रिपल तलाकचा कायदा ट्रिपल तलाकच रद्द केला आणि त्याला एकूण शिक्षा वगैरे अशा सगळ्या प्रोव्हिजन्स करून त्यानंतर त्याचे प्रमाण कमी झालं आहे. तिसरा एक विषय मुसलमानाशी जुडलेला आणि तो खूप सेन्सिटिव्ह असा गोहत्येचा आहे. मुस्लिम म्हटलं की तो गायची हत्या करणाराच असला पाहिजे असं एक इम्प्रेशन हिंदू समाजामध्ये पण निर्माण झालं आहे. त्यामुळे आम्ही एक प्रकोष्ठ असं सुरू केलं आणि त्याचा प्रमुख म्हणून मोहम्मद फैज खान हा आहे. त्यांनी एक पदयात्रा काढली याच्यातनं आपल्या गोहत्या बंदीसाठी. बर. सिंधू दर्शन यात्रा तिथे होती. तिथपासून लडाख पासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि कन्याकुमारीपासून वैष्णोदेवीपर्यंत अशी ती पदयात्रा होती. त्या पदयात्रेचं नाव होतं गो सेवा सद्भावना पदयात्रा. त्याच्यात आणखीन 4 लोक होते आणि त्याचा परिणाम चांगला झाला. दुसरा एक उपक्रम त्याच्यात घेतला की जे मुसलमान गोहत्येच्या विरोधात आहेत, त्यांचा पाठिंबा नाही आहे, त्यांची स्वाक्षरी घेतली पाहिजे. असं एक स्वाक्षरी अभियान चालवलं. 10.5 लाख मुसलमानांनी सह्या दिल्या या अभियानामध्ये. त्यामुळे आपण उपराष्ट्रपतींना त्याचं निवेदन सादर केलं. कुराणामध्ये सुद्धा हे सांगितलंय की कुठेही गोहत्येचं समर्थन नाही आहे. गायची कुर्बानी दिली पाहिजे असंही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे पुराणात जे दिलंय ते ऐकलं पाहिजे. तो एक विषय झाला गोहत्येचा. दुसरा एक विषय काश्मीरचा होता. हम हिंदुस्तानी जम्मू काश्मीर हिंदुस्तान का या बॅनर खाली मंचाने 370च्या विरोधात आवाज उठवला. जवळपास 8.5 लाख मुसलमानांचे हस्ताक्षर एकत्र करून स्वाक्षऱ्या ते राष्ट्रपतींना सादर केलं. त्या ह्याच्यामध्ये प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते तेव्हा. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, 8.5 लाख मुसलमान इसके खिलाफ है,
त्यात जम्मू काश्मीरचे 40,000च्या वर मुसलमान होते ज्यांनी सह्या दिल्या. आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की इतिहास असा आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ज्या वेळेला 370 कलम लागू करावा असा विषय आला, त्याला पहिला विरोध मौलाना हसरत मोहानीने केला. ते काही संघाचे स्वयंसेवक नव्हते, हिंदू पण नव्हते. आणि त्यांनी आपल्यावरती प्रेशर येईल याला समर्थन दिलं पाहिजे म्हणून हे अँटिसिपेट करून त्यांनी आणि त्यांचे 4 साथीदारांनी राजीनामे दिले कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये की आमचा विरोध आहे याला, हे मुसलमानांच्या हिताचं नाही आहे. त्यांनी ते रेकॉर्ड्स मागवले. प्रणब मुखर्जींना एकदम विश्वास नाही बसला. तर रेकॉर्ड्समध्ये ते सगळं सापडलं त्यांना की हे बात तो सही आहे. मग त्यांनी होम मिनिस्टरला पत्र लिहिलं की 370च्या संदर्भात काही निर्णय घ्यायचा असेल तर मुस्लिम राष्ट्रीय मंचाचं मत सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. ही खूप मोठी उपलब्धी ही आहे. खूप मोठी उपलब्धी झाली आमच्याकडे. पुढे 370 सरकारने रद्दबातल केलं, तो आणखी एक आमच्या उपक्रमाचा विजय असं आम्ही मानतो. अशाच पद्धतीने आणखीन एक सेन्सिटिव्ह इश्यू राम मंदिराचा होता. मला जसं सांगितलं की राम मंदिराला विरोध किंवा बाबरी मशीद, काय म्हटलं, कुराण असं सांगतंय कोणाच्या व्यक्तीच्या नावाने मशीद अल्लाला मंजूर नाही आहे. आणि जी जागा विवादास्पद आहे, जी दुसऱ्याची आहे, बळकावून घेतलेली आहे, त्या जागेवर मशीद उभारणं इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे ते सुद्धा. त्यामुळे हे नाही. आणि बाबर आमचा राष्ट्रपुरुष नाही आहे, राम आहे. मोहम्मद इक्बाल सारखा कवी पण रामाला इमाम हिंद म्हणतो. त्यामुळे आम्ही रामाचं मंदिर उभारण्यामध्ये मदत करू अशी मानसिकता तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय येतील ते आम्ही मान्य करू, ही मानसिकता तयार व्हावी म्हणून 2000च्या वर सभा बैठका अशा मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो 2019चा निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा, तो शांतपणे मुसलमानांनी स्वीकारला. कुठेही हो हल्ला, विरोध, आवाज, दंगा, फसाद काही झालं नाही. दुसरा एक आणखीन विषय आम्ही घेतला होता, तो आओ जडों से जुडे. भारतातल्या मुस्लिम समाजाचं रूट्स काय आहेत, त्याचं मूळ कुठे आहे. कारण ते काही इराण, अफगाणिस्तान आणि ह्याच्यातनं आलेले नाही, सौदी अरेबियातनं आलेले नाही, इथलेच आहेत. त्यामुळे त्यांचे पूर्वज कोण होते. तर अशा या आओ जडों से जुडे अशा प्रकारची संमेलन झाली. त्याच्यातून हे लक्षात आलं की हा जो मुसलमान आहे तो म्हणतो आम्ही अभिमन्यूचे वंशज आहोत, तो म्हणतो आम्ही अमुक्याचे वंशज, आमचं हे गोत्र आहे, ते गोत्र आहे. गोत्र अच्छा. मला आश्चर्य वाटत होतं, हे मुसलमान आहे, याचं गोत्र वशिष्ठ कसं राहू शकते. असं ते सारखेपणा तर आहे, पण तो ऍक्सेप्ट मान्य करण्याची वृत्ती. आणि ते मान्य केलं तर उद्या आपलं स्थान काय राहील, असा एक काळजीचा भाव. पण तो हळूहळू जाईल, तो काही टिकून राहायचा नाही फार. कारण जसं तुम्ही स्क्रॅच केलं की लगेच ते मूळ काय हे लक्षात येतं. म्हणून जसं सरसंघचालक म्हणाले की आमचा DNA एक आहे, हो, त्याच्या मागे हे कारण आहे. हे इतक्या अनेक वर्षांपासून जे चालत आलेलं आहे हे मान्य करा. संघाची पण हीच भूमिका आहे. हेडगेवारांपासून तर भागवतांपर्यंत सगळ्यांनी हीच भूमिका मांडली आहे. या सगळ्या कामामध्ये भारतीय मुस्लिम कार्यकर्ते म्हणून किती आहेत. असं आहे की आमचा मुस्लिम मंच ही एक मेन संघटना आहे आणि त्याचे काही प्रकोष्ठ आहेत. जसं महिलांचा एक प्रकोष्ठ आहे, एक युवा आणि छात्र असं एक प्रकोष्ठ आहे, एक बुद्धिजीवी लोकांमध्ये काम करणारा इंटेलेक्च्युअल्सचा एक प्रकोष्ठ आहे. अशा सगळ्या मिळून साधारणपणे ऍक्टिव्ह कार्यकर्ते जर असे असतील तर सुमारे 10,000च्या आसपास असावेत. हे सगळे मुस्लिम समाजातले. आणि भारतभर आहेत. 325 जिल्ह्यांमध्ये, 25 एकूण राज्यांमधल्या 325 जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मंचाचं काम सुरू आहे.
अगदी काश्मीर पासून थेट खाली तामिळनाडू पॉंडिचेरी पर्यंत आणि इकडे मणिपूर आसाम पासून तर गुजरात पर्यंत. तर आज मी तिला एकही प्रांत असा नाही आहे, एकही राज्य असं नाही की जिथे मुस्लिम मंचाचं काम नाही. कमी जास्त प्रमाणात असेल पण काम आहे, प्रेझेन्स आहे. तर ही एक मोठी उपलब्धी या सगळ्या कामातनं प्राप्त झाली आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना एक दिशा, विचारांना त्यांना एक दिशा देण्याचं काम हे इंद्रेशजींच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे चालू आहे. त्यांच्या जोडीला जे मुस्लिम कार्यकर्ते अखिल भारतीय स्तरावर काम करणारे असे 15 लोक आहेत. डॉक्टर शाहिद अख्तर जे सध्या नॅशनल कमिशन ऑन मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स याचे चेअरमन आहेत, ते आहेत. एक डॉक्टर माजिद अहमद, ते कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत, ते आहेत. आणि दरवर्षी इंद्रेशजींचा ज्या दिवशी जन्मदिवस असतो, वाढदिवस, त्या दिवशी ते मोफत ऑपरेशन्स करतात कॅन्सरचे. एवढा आदर आहे इंद्रेशजींबद्दल. इंद्रेशजींबद्दल खूपच आदर आहे. त्यांच्याकडे ते म्हणतात की हे हमारे मसीहा आहे. बरं. ते त्या स्तराचा आदर त्यांनी निर्माण केला आपल्यासाठी. आणि असं नाही की मग खूप लाडीगोडीनी आणि ह्यांनी बोलणं, असं नाही. बोलणं अत्यंत परखड आहे. तरी सुद्धा हा त्यांच्या एकूण बोलण्याचाच परिणाम आणि कामाचा, त्याच्या मागच्या सच्चेपणा आहे, सगळ्याचा मन निर्मळ आहे, त्याचा हा सगळा परिणाम आहे. तर असा हा एकूण मुस्लिम मंचाचा प्रवास आहे. 23 वर्ष म्हणजे खूप नाही. तो प्रश्न बघितला, त्यातली गुंतागुंत बघितली तर 23 वर्ष ही खूप नाहीये. पण आपण संघात म्हणतो तसं की कार्य कठीण है इसलिए करने लायक है, हा विचारच त्यामागे असावा. आपल्या या काय अर्ध्या पाऊण तासाच्या चर्चेमध्ये तुम्ही तुमचा पत्रकारितेतला शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता असा प्रवास थोडक्यात उलगडून दाखवला. तुम्ही आणि सुषमाजी दोघंही विवेकमध्ये सातत्याने मुस्लिम मंचाच्या उपक्रमांविषयी लिहितच असता. पण तुम्ही मगाशी म्हणालात तसं की डिजिटल माध्यम हे फास्ट आणि जास्त पोच असलेलं, रीच असलेलं माध्यम आहे. त्यामुळे आपण आज या माध्यमातून मुस्लिम राष्ट्रीय मंचाचं काम सर्वांपर्यंत नेण्याचा एक प्रयत्न केलाय. आज तुम्ही इथे आलात, माहिती दिली, ज्यातून अनेकांना हे काम खोलात जाऊन समजून घ्यावंसं वाटेल, या कामाशी जोडलं जावंसं वाटेल याची खात्री वाटते. इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही विशेष मुलाखत प्रेक्षकांना कशी वाटली हे आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल. विवेकचं YouTube चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि या मुलाखतीविषयी तुम्हाला काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.